पंढरपूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो विठुरायाचा गजर, टाळ मृदुकांचा आवाज आणि भक्तीतली लिहिलेले हजारो भाविक. पण याच पंढरपुरातून आता एक अशी मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली, जे ऐकून तुमच्या किंवा कोणाच्याही डोळ्यात पाणी येतं. एका क्षणात हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त कसं होतं आणि देवाच्या दर्शनाला गेलेल्या निष्पाप जीवांवर काळाचा घाला कसा येतो याचं एक अत्यंत भीषण प्रत्यय सोलापूर जिल्ह्यात आला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी हीच अंगावर काटा आणणारी घटना काय आहे आणि एकाच गावावर कशामुळे दुःखाचा डोंगर कोसळला हे सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुमच्या मनात काही प्रश्न नक्कीच आले असतील, जसे की अत्यंत आनंदाने देवाच्या दर्शनावरून परतणाऱ्या या भाविकांसोबत वाटेत नेमकं असं काय घडलं, तर रस्त्यावर अशी कोणती जीवघेणी चूक झाली ज्यामुळे या निष्पाप लहान मुलं आणि महिलांना आपले प्राण गमवावे लागले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भीषण अपघातानंतर आता तिथली परिस्थिती नेमकी काय आहे आणि प्रशासनाने या अपघातानंतर आता नेमकी काय पावलं उचलली आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. रांजणी नावाचं गाव होतं. या गावातील काही कुटुंब एकत्र येऊन म्हसवड इथे असणाऱ्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. देवाचं दर्शन घेतलं, सगळ्यांनी मिळून आनंद साजरा केला आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात हे सर्वजण एका भाड्याच्या टेम्पोने आपल्या गावाकडे जायला निघाले. घरी पोहोचण्याच्या घाई होती आणि मनात देवाच्या दर्शनाचा आनंद होता. पण माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ हा टेम्पो आला आणि अचानक सगळंच बदललं. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि तो भरधाव टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उघड्या विहिरीत जाऊन कोसळला. विचार करा, विहिरीत पाणी पूर्ण भरलेलं होतं आणि टेम्पो उलटा होऊन त्यात पडला. आता या आतमध्ये महिला होत्या, लहान मुलं होती. गाडी उलटी झाल्यामुळे कोणालाही बाहेर पडण्याचा वावच मिळाला नाही आणि पाण्यात बुडून तसंच गुदमरून तब्बल 14 जणांचा जागीच करुण अंत झाला. हा अपघात इतका भयानक होता की विहिरीतून येणाऱ्या निष्पाप लहान मुलांच्या आणि महिलांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातले नागरिक धावत सुटले. त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली आणि पोलिसांनाही कळवलं. पोलीस आणि बचाव पथकं तातडीने घटनास्थळी पोहोचले खरे, पण तोपर्यंत काळाने आपला खेळ केला होता. विहिरीतून आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पण अजूनही बचाव कार्य सुरू आहे, कारण विहिरीत आणखी काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे हा मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी चिंता व्यक्त केली जाते. एकाच गावातील तब्बल 14 लोकांचा असा अचानक बळी गेल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. रांजणी गावात तर सध्या फक्त आणि फक्त आक्रोश ऐकायला मिळतो. या संपूर्ण घटनेतून आपल्यासमोर एक मोठा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या उघड्या विहिरींचा. अनेकदा महामार्गावर किंवा गावाकडच्या रस्त्यांवर विहिरींना सुरक्षा भिंत नसतात. जर इथे सुरक्षा भिंत असली असती किंवा सुरक्षेचे काही उपाय असले असते तर कदाचित हा टेम्पो विहिरीत कोसळण्यापासून वाचला असता आणि आज या 14 जणांचा निष्पाप प्राण सुद्धा वाचले असते. आपण जेव्हा कधी प्रवास करतो तेव्हा चालकाने गाड्यांवर नियंत्रण ठेवणं जितकं गरजेचं आहे, तितकंच प्रशासनाने सुद्धा अशा धोकादायक जागांवर सुरक्षेची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र असे अपघात टाळण्यासाठी आता प्रशासन नेमकी काय काळजी घेणार हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मुना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.